नमस्कार. झणझणीत असं चिकन आज आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी मी ते चिकन शिजवून घेतलेले. त्यात मी शिजवताना मीठ, धना पावडर आणि हळद पावडर टाकून घेतलेली होती. कुकरच्या 3 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या होत्या. आता कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे, ज्यात मी लाल तिखट, हळद पावडर, धना पावडर, गरम मसाला, कोथिंबीर मसाला आणि मी इथे चिकनचा मसालाही टाकून घेणार आहे. आणि हे जे मसाले आहेत ते आपल्याला 2 मिनिटांसाठी तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. इथे मी काही मसाल्यांचं वाटून घेतलेले, ज्यात मी कांदा, खोबरं, लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे. थोडेसे तिळही आपण त्यात भाजून टाकायचे, जेणेकरून छान असा घट्टपणा आपल्या भाजीला येतो. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मी शिजलेलं इथे चिकन टाकून घेतलेलं आहे. आपल्या आवडीनुसार आपण यात पाणी टाकून घ्यायचं आहे. 10 मिनिटासाठी ही जी भाजी आहे ती शिजून घ्यायची. मस्त अशी ही भाजी शिजून तयार होते. रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करा. भाजी आपली 10 मिनिटांनंतर शिजून तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी आपल्या भाजीला आलेली आहे. खूप टेस्टी अशी ही भाजी बनते. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा.